तो सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आणि त्याचबरोबर द ऑफिसरच्या टीमकडून हार्दिक शुभेच्छा. तुमचं जे ध्येय आहे, तुम्हाला जी पोस्ट मिळवायची आहे ती तुम्हाला याच वर्षात मिळव. ठरलंय का नाही? अजून काय मिळवायचं आहे ते ठरलंय नाही? अजून चालू आहे? बरं, ओके. सो एकूणच ज्या ध्येयापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे त्याच्यामध्ये आपला जो ऑप्शनल आहे तो अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतो. आता एव्हा आपण माहितीच्या विस्फोटामध्ये राहतोय, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी खरं तर, पण तरी सुद्धा दोन फॅक्टर आहेत की जे काय करतात, ऑप्शनलला अत्यंत महत्त्वाचं एक रोल किंवा महत्त्वाची भूमिका प्रदान करतात. आणि ते म्हणजे जीएस मध्ये आपल्याला सिलेबस हा इलॅबोरेटेड नसतो. जीएस मध्ये तुम्हाला फक्त कीवर्ड्स असतात आणि त्यात तुम्हाला बिटवीन द लाईन तुम्हाला ते मिनिंग शोधावे लागतात. बट ऑप्शनल मध्ये तसं नाहीये. तुम्ही बघा, मोस्टली आपला ऑप्शनल जर बघितला आपण तर तो तर अत्यंत इलॅबोरेट करून दिलेला आहे. एवढंच आणि याच पद्धतीने विचारलं जाईल, त्याच्या पलीकडे तुम्हाला काहीही ते विचारणार नाही. हा पहिला. आणि तो काय होतं मग, त्यामुळे एक चौकट तयार होते आणि त्याच चौकटीमध्ये राहून आपल्याला अभ्यास करायचा असतो. त्या चौकटीमध्ये राहून आपल्याला ह्या परीक्षेमध्ये खूप चांगले गुण मिळवायचे असतात. सो हा तो डिफरन्स आहे जीएस आणि ऑप्शनलच्या मध्ये. आणि दुसरा जो की फरक आहे तो हा की जीएस मध्ये आपल्याला पर्स्पेक्टिव्ह असे काही नसतात. ऑप्शनल मध्ये पर्स्पेक्टिव्ह आहेत की तेवढं पर्स्पेक्टिव्ह जर डेव्हलप केला आपण तर आपल्याला यातून खूप चांगल्या पद्धतीने गुण मिळवता येतात. आणि म्हणून ऑप्शनल मध्ये जर तुम्ही बघाल तर मुलांना जीएस मधल्या कुठल्याही पेपरच्या तुलनेत ऑप्शनल मध्ये खूप चांगले गुण तुम्हाला पाहायला मिळतात. त्याचं कारण हे असतं. आणि एका जीएसच्या पेपरमध्ये 2 पेक्षा अधिक सब्जेक्ट आहेत. इथे एका सब्जेक्टचे 2 पेपर आहेत. म्हणजे हा जर तुम्ही विचार केला तर तो काय आहे, तो आहे त्याच्या खोलीचा. ऑप्शनल मध्ये तुम्ही बघा काय केलं त्यांनी, एक सब्जेक्ट आहे त्याचे 2 पेपर आहेत. म्हणजेच त्याने काय केलं, तुम्ही याच्यामध्ये जेवढं सखोलपणे अभ्यास कराल तेवढं तुम्ही तो केला पाहिजे, ही त्यांची अपेक्षा आहे. जीएस मध्ये काय, एकच पेपरमध्ये 2, 3, 4 सब्जेक्ट आहेत. जीएस 3 मध्ये तर आहेतच, बरोबर. त्याचा अर्थ काय तिथे अपेक्षित त्यांना, खोलात नका जाऊ. जेवढं जास्त तुम्हाला एका किमान स्तरापर्यंत पोहोचता येईल, ज्ञान मिळवता येईल, तेवढं मिळवा आणि पुढे जा. हा तो अप्रोचेस मध्ये फरक आहे. आणि हा लक्षात घेतला की मग आपल्याला यश मिळवणं सोपं जातं. ओके, सो तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. पण याच्या पलीकडे आणखी काही खोलात न जाता किंवा ते फरक काही सांगत न बसता आपण आज ज्या एकूण कारणासाठी एकत्र आलेलो आहोत आपण त्याची सुरुवात करूयात. आज आपण आता या सेशन मध्ये सर्वात प्रथम अगदी थोडक्यात समाजशास्त्र म्हणजे काय हे आपण पाहूयात. त्याच्यानंतर आपल्या सर्वांचं जे ध्येय आहे, अजून कुणी ठरवलं असेल कुणी ठरवलं नसेल, पण ते म्हणजे 300+ कसे मार्क्स मिळवायचे आहेत आपल्याला आणि त्यासाठी काय करावं लागेल. त्याचबरोबर नक्की या सोशिओलॉजीमध्ये आपल्याला ज्या काही आत्तापर्यंत काही विद्यार्थ्यांनी जे काही यश मिळवलंय त्यांचे काही उदाहरणं आपण पाहूयात. आणि आपल्या बॅचमध्ये आपण पुढे कसं जाणार आहोत ते थोडंसं सांगणं मला गरजेचं आहे, कारण आपण इतरांपेक्षा फार वेगळ्या पद्धतीने काम करणार आहोत. ते काय आहे, काय महत्व आहे त्याचं, तेही बघूयात. त्याचबरोबर आम्ही काय प्रोव्हाइड करणार आहोत याच पद्धतीने तुमच्याकडून सुद्धा काही अपेक्षा आहेत, तुमच्याकडून सुद्धा काही बाबी अपेक्षित आहेत त्या तुम्ही पार पाडायच्या आहेत. आणि मग पुढचे टास्क काय काय गोष्टी आजपासून आपण सुरू करायच्या आहेत. तर आपल्याला हे सर्व काही या ठिकाणी पाहायचं आहे. ठीक आहे, सुरुवात करूयात. पहिला मुद्दा की समाजशास्त्र म्हणजे काय. एक छोटीशी व्याख्या आहे याच्यामध्ये. बघा, समाजशास्त्र म्हणजे समाजाचा पद्धतशीर अभ्यास. सोशिओलॉजी या 2 शब्दामध्ये जर बघाल तर एक आहे लॉजी. लॉजी कुठेही जोडलं तर लॉजी म्हणजे सायन्स, तर सायन्स असतं त्या, ठीक आहे. आणि सोशिओ म्हणजे सोसायटी. तर मग लॉजी, सायन्स, सायन्स काय असतं तर बघा, आपण आपलं उदाहरण घेऊया, आपल्या सर्वांचं, आपल्या स्वतःचं उदाहरण घ्या. तुम्ही सर्वजण तुम्हाला स्वतःला ओळखता असं गृहीत धरू आपण. फार कठीण असतं. दुसऱ्याला ओळखण्याचा आपण सदैव प्रयत्न करत असतो, त्यामुळे आपण स्वतःला नेहमी हरवून बसतो, मी कोण आहे.
याचा शोध घेण्यासाठी गौतम बुद्धांना 12च्या पेक्षा जास्त वर्ष तप करावं लागलं, नाही का? असो, पण तरी सुद्धा आपण आपल्या स्वतःला काहीतरी नावाने ओळखतो. आपले नातेवाईक आपल्याला ओळखतात, आपले मित्र आपल्याला ओळखतात, बरोबर ना? आपल्या शेजारचे, आजारचे, पाजारचे ते सगळे ओळखतात की नाही? ओके. पण त्या सर्वांचं आपल्या प्रती, त्या सर्वांचं त्यांच्या प्रती असणारं जे ज्ञान आहे हे मोस्ट ऑफ दी कॉमन सेन्स असतो. कॉमन सेन्स म्हणजे त्याच्या पाठीमागे तुमच्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांनी काही विशिष्ट संशोधनाची पद्धती वापरलेली नसते. दररोज दिसला तुम्ही म्हणून त्यांना कळला तुम्ही, असा प्रकार असतो हा. ह्याच्या पलीकडे फारसं काही नसतं. हा, आणि जेव्हा आपण शास्त्राचा विचार करतो, लॉजी म्हणजे काय असतं तर सायन्स, आणि सायन्स हे नेहमी जसं दिसतं तसं स्वीकारतं असा प्रकार नाही. आणि जसं दिसतं तसं नसतं याच्यावर ते जास्त विश्वास ठेवतं, आणि म्हणूनच त्याच्या पलीकडे जाऊन ते मग अभ्यास करतं. अरे वा, चांगलं जुळलंय मग. पण ते अभ्यास करायला लागतं, मग हे अभ्यास करत जातं. मग पद्धतशीर अभ्यास, सिस्टमॅटिक अभ्यास म्हणजे काय हो? आपण एक उदाहरण घेऊया. समजा आपण एक आता तर महाराष्ट्रातली काही उदाहरणं घेऊयात. म्हणजे आता मध्यंतरी वैष्णवी हगवणे, बरोबर ना? तर तिचा मृत्यू झाला. आई वडील म्हणाले की तिला मारलंय, आणि सासू सासरे किंवा इतर लोक म्हणाले की तिने आत्महत्या केलेली आहे, बरोबर ना? काय काय वाटतं तुम्हाला? म्हणजे वैष्णवी हगवणे याच्याबद्दल तुमचं मत काय? आजकाल युट्यूबवरती बरेच एक्सपर्ट असतात, तुम्हाला माहिती आहे ना? हा, आपापल्या परीने ते सगळं काहीतरी त्यात शोधण्याचा प्रयत्न करत असतात. पण ते नेहमी हे शोधण्याचा प्रयत्न करतात की जे सगळ्यांना असं अट्रॅक्ट करून घेईल, चविष्ट, खमंग वाटेल. त्या पाठीमागची कारणं किंवा त्या पाठीमागचं एकूण विश्लेषण त्यांना काही घेणदेण नसतं. जे लोकांना बघायचंय, लोकांना जो टाइमपास पाहिजे त्यातलं त्यांना शोधायचंय. अशा युट्यूब एक्सपर्ट प्रमाणे आपण विचार करत नाहीये. पण तरी सुद्धा तुम्हाला काय वाटतं, वैष्णवी हगवणे याच्या ह्या एकूण प्रकरणावर तुमची कॉमेंट काय आहे? तर एकूणच वैष्णवीचा हा जो मृत्यू आहे, तर सगळ्यात आपण जर मुळाकडे जायला लागलो तर समाजशास्त्र म्हणजे काय? अ सिस्टमॅटिक स्टडी, पद्धतशीर अभ्यास. पद्धतशीर अभ्यास म्हणजे काय असतं? आपण एक थोडंसं उदाहरण घ्या. बघा, इथे जर आपल्याला या वैष्णवीच्या एकूणच मृत्यूचा जर अभ्यास करायचा असेल, ठीक आहे, तर समाजशास्त्र काय करतं? पद्धतशीर म्हणजे त्याने स्वतःचे एक संशोधन पद्धती विकसित केलेली आहे. संशोधन पद्धती विकसित केलेली आहे. आता मला तुम्ही जी सर्वांनी मतं सांगितली ती कशी सांगितली? कुठतरी न्यूजपेपरमध्ये वाचलेलं, कुठतरी व्हिडिओ पाहिलेले, त्याच्यावरती आपण आपलं एक मत तयार केलं आणि आपण ते सांगितलं, बरोबर आहे? येस, ओके. आता होतं काय की याला आपल्याला कुठेही संशोधनाचा आधार नाही. आपण जाऊन काही माहिती गोळा केली आहे का? नाही केली, आपण नाही केली. पण समाजशास्त्रामध्ये जेव्हा समाजाचा अभ्यास केला जातो तेव्हा तिथे जाऊन ती माहिती गोळा केली जाते. ती माहिती सत्य आहे, असत्य आहे त्याची पडताळणी केली जाते. त्यानुसार त्याच्यावरती प्रक्रिया करून डेटा जो गोळा केलेला आहे त्यातून काय निष्कर्ष निघतायत हे बघितलं जातं. म्हणून काय आहे, आपण सर्वसामान्य पद्धतीने एखाद्या गोष्टीकडे कसं पाहतो याच्यापेक्षा समाजशास्त्रज्ञ त्या गोष्टीकडे कसं अभ्यासतात हे वेगळं आहे की नाही? बरं, आता मी त्या फार खोलात आत्ताच जात नाही, तुम्हाला नेत नाही. मी तुम्हाला बेसिक गोष्टी सांगतो की ते काय करतील. ते हे करतील की वैष्णवी ही केवळ प्रतिनिधित्व करते. जसं आता धनराजने सांगितलं, वैष्णवी केवळ काय करते? प्रतिनिधित्व करते एका मोठ्या समस्येचं. ती समस्या कोणती आहे? तर ती आहे हुंडा समस्या, आहे की नाही? हुंडा समस्या याची ही फार मोठी एक बाब आहे. आपण पाहतोय भारतात सर्वत्रच आपल्याला हे पाहायला मिळतं. आणि हुंडा समस्या याच्याही मुळाशी जर बघितलं आपण तर ती आहे पितृसत्ता. म्हणजे जर याचा विचार केला तर मुलींनीच का हुंडा द्यावा? कुठे लिहून ठेवलंय? किंवा मुलाच्या कपाळावरती काही लिहिलेलं आहे की नाही, हेने दिला पाहिजे, एवढाच दिला पाहिजे, असं काही आहे का? पण देतात ना, मुलीच देतात ना. बरं, हुंडा देणं याच्या मागे जेवढं ह्या पितृसत्तेचं कारण आहे. पण पितृसत्ता, आता पलीकडे मुद्दे सांगतो मी तुम्हाला एक एक करून.
पण जेवढं पितृसत्तेचं कारण आहे तेवढ्याच बाजूला अलीकडल्या काळात असं अपेक्षा होती की हळूहळू जसं आपण सुशिक्षित बनत चाललोय, शिक्षणाचा आधुनिकीकरणाचा वारसा किंवा वसा वाढत चाललाय, बरोबर ना, तशा पद्धतीने हुंड्याचं प्रमाण कमी व्हायला हवं होतं, पण नाही झालं, वाढत चाललंय. उलट आता काय होतंय, लग्न 7-7 दिवस चालतायत, बरोबर ना. वेडिंग शूटिंग पूर्वी गावाकडे एखादा पकडून आणावा लागायचा फोटोग्राफर, अरे चल रे 2 तरी फोटो काढून दे माझे लग्नातले, असं म्हणून तो आणावा लागायचा. आता लग्नाच्या अगोदर प्री वेडिंग शूटिंग असतं, आहे की नाही. आता प्री वेडिंग शूटिंग पण येईल काही दिवसानंतर. बरोबर आहे का. म्हणजे तसेही प्रकार आहेत. आणि ह्या प्री वेडिंग शूटिंग ते 7 दिवस लग्न, ते पुढे त्याच्या काही फॉर्च्युनरच्या मागण्या आणि ह्या सगळ्या, म्हणजे काय, या पाठीमागे जो वाढता ज्याला साधा शब्द समाजशास्त्रीयच आहे तो आहे चंगळवाद, आणि त्याला आणखी चांगला शब्द उपभोगवाद. उपभोगवाद म्हणजेच एकीकडे लोक उपभोगाला अधिक महत्व द्यायला लागले. लग्न हे आपल्या ते तांदळाच्या 2 कण्या टाकल्या तरी लग्न होतच आहे, नाही का. गळ्यात फुलांच्या माळा घातल्या तरी सुद्धा लग्न होतच आहे. 2 स्वाक्षऱ्या केल्या तरी लग्न होतच आहे. पण 7-7 दिवस लग्न का करायची, एवढी आलिशान. आणि काय ते कोण आणले होते बैलासमोर नाचायला, काय, गौतमी पाटील सांगितलं. हे असे प्रकार जे आहेत सगळे, किंवा वरातीमध्ये किमान 10-10, 12-12 गाड्या आणायच्या, हा सगळा प्रकार काय आहे, हा काय दाखवतं, जास्तीत जास्त म्हणजे लग्न हा अत्यंत पवित्र संस्कार मानला जातो, त्याला एक उपभोगाचं साधन बनवलं गेलं. बरं, हे अजूनही ह्याच्या पाठीमागं कारण आहे, ते म्हणजे काय, प्रतिष्ठा. काय, प्रतिष्ठा. म्हणजे बऱ्याच ठिकाणी तर असंही होतं की ते मुलीकडल्यानं सांगतात, हे बघा द्यायचंय तेवढंच द्या, पण बाहेर सांगताना मात्र काय सांगू आपण, 10 लाख हुंडा दिला. म्हणजे काय, गावात म्हणतील सगळं, अरे पाटलाच्या बरोबर 10 लाख हुंडा मिळाला का, असं का करायचं, कारण गावात प्रतिष्ठा, स्टेटस आहे की नाही. ते 10-10 दिवस लग्न करायची किंवा त्याचं काही ते बडेजावपणा करायचा, शो ऑफ कल्चर का करायचं, प्रतिष्ठा. हे त्या पाठीमागची कारण आहेत. त्याचबरोबर जेव्हा हुंडा दिला जातो लग्नामध्ये, तुम्ही बघा नेहमीही मुलाकडचे जे आहेत नातेमंडळी आणि मुलीकडचे जे नातेमंडळी आहेत, यामध्ये कोण अधिक डॉमिनंट असतं, मुलाकडचे. म्हणजेच काय, विवाह हा खरं तर समानतेचा एक प्रसंग असायला पाहिजे, सोहळा असायला पाहिजे, मात्र तो असतो कशाचा, असमानतेचा, आहे की नाही. की जिथे काय होत आहे, वर्चस्व दाखवलं जात आहे. म्हणजे समानता की असमानता, हा मुद्दा सुद्धा पाहता येतो तुम्हाला. आणि मग ह्या सगळ्या प्रश्नांची जर आपण चर्चा करायचं म्हटलं तर याच्यामध्ये पुन्हा मग महिला सक्षमीकरण हा वेगळाच मुद्दा आला. स्त्री सक्षमीकरण म्हणजे ज्या पद्धतीने वैष्णवीचं वागणं, बोलणं, चालणं आणि ज्या पद्धतीने ते होतं, काय आहे हे, याच्यामध्ये प्रथा परंपरा यांची सुद्धा भूमिका आहे, मूल्य व्यवस्था यांची भूमिका आहे. आपल्या पोरीला एवढे तिथे मारहाण होते, पण आम्ही अजून इथे अलका कुबलच्या त्या मूवीच्या बाहेर पडलेलो नाहीये. कसली बाहेरची साडी, बरोबर का नाही. अजून लोक काय म्हणतात, लग्न झालं की बाई संपलं, अब यहां से तुम्हारी अर्थी ही उठेगी. अरे तुम्ही दरवाजेच बंद केले मुलींसाठी, तर ती हक्काने तुमच्याकडे काय येईल, मूल्य व्यवस्था, प्रथा, परंपरा, म्हणजे किती मुद्दे इथे. हे जे काही आपण चर्चा करतोय हे काय आहे, हे समाजशास्त्र आहे. येथे लक्षात, मानसिक त्रास हा महत्वाचा आहेच आहे, तो अत्यंत महत्वाचा आहे. पण ते कसं आहे, पुन्हा एकदा जे दिसतंय तेवढंच ते नसतंय असं आपण म्हणायचं. जसं दिसतंय तसं नसतंय, हे भाग वेगळा. पण जेवढं दिसतंय तेवढंच ते नसतंय. ते फक्त काय आहे, टिप ऑफ द आईसबर्ग आहे. आईसबर्ग पाण्याच्या खालचा जो हिमनग असतो तो प्रचंड मोठा असतो. ते शोधण्याचं काम कोण करतं, समाजशास्त्र करतं. आपण ते शोधण्याचा प्रयत्न इथं करत होतो. समजतोय मुद्दा. आणि म्हणून समाजशास्त्र बघा कुठेही असं नाहीये की अरे आता याच्यामध्ये काहीतरी फार वेगळ्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल, काहीतरी वेगळ्या थिअरीज आहेत, त्या युरोपमधलं काहीतरी आहे, अमेरिकेतलं काहीतरी आहे, आता काय वाचायचं काय नाही, नथिंग. समाजशास्त्राची व्याख्या किती सुंदर केली आहे बघा यांनी पुढे. समाजशास्त्र म्हणजे मार्शल आर्ट. समाजशास्त्र म्हणजे काय आहे, मार्शल आर्ट आहे. पिएरे बोर्दियू नावाचे एक फ्रेंच समाजशास्त्रज्ञ होते, तर त्यांनी हे मार्शल आर्ट म्हणून समाजशास्त्राला ओळखलं.
माहितीये का मार्शल आर्ट काय असतं? हा, माहितीये ना? मार्शल आर्टचा मुख्य हेतू काय असतो? स्वसंरक्षण. मार्शल आर्टचा मुख्य हेतू हा स्वसंरक्षण असतो. अटॅक करणं हा नसतो, स्वसंरक्षण असतं. मग स्वतःचं संरक्षण करायला जे शिकवतं, जे सक्षम बनवतं ते मार्शल आर्ट. समाजशास्त्र सुद्धा तेच करतं, स्वतःचं स्वसंरक्षण. कुणापासून? वर्चस्वापासून. कदाचित वैष्णवीने समाजशास्त्र घेतलं असतं तर असं झालं नसतं, गॅरंटीड सांगतो मी तुम्हाला. कारण समाजशास्त्र हे खरंच शिकवतं स्वतःला संरक्षित करण्याचं, ते स्किल ते तुम्हाला देतं. आणि त्याचबरोबर समाजशास्त्र फक्त स्वसंरक्षणापुरतं, स्वार्थीपणापुरतं नाहीये, ते दुर्बल घटकांचं रक्षण सुद्धा करतं शोषणापासून. जसं मार्शल आर्टमध्ये आपण जे काही शिकू त्याचा वापर करून आपण रस्त्याने जाणारा जर एखादा प्रसंग घडत असेल तर मी त्याला सुद्धा वाचवू शकतो ना. मी दोन्ही गोष्टी करू शकतो. मी मलाही वाचवू शकतो आणि जे दुर्बल आहेत त्यांनाही वाचवू शकतो. ते म्हणजे मार्शल आर्ट. आणि समाजशास्त्र सुद्धा तुम्हाला याच पद्धतीने एम्पावर्ड करतं. आणि म्हणून हे लक्षात घ्या, समाजशास्त्राचा अभ्यास म्हणजे कुठेही कंटाळवाना, रटाळवाना, काहीतरी थेरी आहेत, काहीतरी हे बिलकुल नाही मित्रांनो. ही सगळी प्रक्रिया आहे तुमची स्वतःची, जी तुम्हाला सक्षम बनवणार आहे संरक्षण करण्यासाठी स्वतःचं आणि दुसऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा. मग मला पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे, तुम्हाला IAS का व्हायचंय? तुम्हाला अधिकारी का व्हायचंय? काय हेतू तुमचा अधिकारी होण्याचा? का व्हायचंय? पहिलं असतं काय? आपल्या स्वतःचं, मला जॉब पाहिजे. हे प्रॅक्टिकल आणि महत्वाचं कारण आहे की मला जॉब पाहिजे, मला सिक्युरिटी पाहिजे, आहे की नाही? म्हणजेच काय? अगोदर मला स्वतःला सुरक्षित करायचंय, बरोबर आहे का? स्वसुरक्षा हे पहिलं आपलं मुख्य उद्दिष्ट आहे. मग दुसरं, मग मला जेव्हा सिक्युअर जॉब मिळाला, मला जेव्हा ते अधिकार मिळाले, तर मग मी काय करणार? जे कोणी आहेत, जे रंजले गांजलेले जे आहेत, मग त्यांच्यासाठी मी काय करेन? माझं शरीर तिथे झिजवायला लागेल. आणि हे तेव्हा तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा तुमची काळजी जेव्हा शासन घेतं. तेव्हा तुम्हाला एक हमखास पगार आहे, महिन्याला एवढा पगार मिळणार आहे, राहायला हे घर आहे, ही गाडी आहे, तुमच्या नवऱ्याचं संरक्षण आम्ही करायला आहोत किंवा पत्नी संरक्षण करायला आम्ही आहोत, सुरक्षा दल, आहे की नाही? हे जेव्हा तुमची काळजी सगळी घेतली की त्यानंतरच तुम्ही काय करू शकता? तुमच्या जिल्ह्यातल्या जे कमकुवत लोक आहेत त्यांची मदत करू शकता. करता का नाही? जर तुम्ही जर दळण आणायला जायला लागला तर रोज, तुम्ही जर घागर घेऊन पाणी आणायला जायला लागला तर रोज, जिल्हाधिकारी कुठे जातोय? नाही, जरा पाणी भरून येतो, घरात पाणीच नाही हो आज कालपासून, असं म्हणायला लागला जिल्हाधिकारी. जिल्हाधिकारी म्हणायला लागला, नाही जरा गव्हाचं संपलंय पीठ, उद्या ज्वारीचं संपलंय, दोन्ही एकदा देते काय? मी जरा जाऊन करून येतो. असं जर जिल्हाधिकारी जर गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ करत बसला, नाही का, उद्या रोजगार मिळेल का नाही, पगार मिळेल का नाही हे करत बसला, तर दुसऱ्यांचं काम कधी करणार? म्हणून काय, तुमची पोस्ट जी आहे, IAS असू दे, डेप्युटी कलेक्टर असू दे, ही काय करते? पहिल्यांदा तुम्हाला सुरक्षा प्रदान करते सगळ्या काही गोष्टींपासून. आपलं पहिलं काम काय? का व्हायचे अधिकारी? आपली स्वतःची सुरक्षा. आणि दुसरं मित्रांनो, अधिकारी झाल्यानंतर उद्या तुम्ही काम करणार आहात कुणासाठी? जे दुर्बल घटक आहेत समाजातले ते. जसं तू म्हणालीस, मुली, जसं अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जमाती, बरोबर का नाही? जे अपंग आहेत, जे दुर्बल आहेत, आर्थिकदृष्ट्या जे कमकुवत आहेत, तुम्ही त्यांच्यासाठी काम करणार आहात. जे धनदांडके आहेत ते तुमच्याकडे येणार पण नाही आहेत, बरोबर आहे का? हे तुमचं उद्दिष्ट आहे. IAS होण्याचं, डेप्युटी कलेक्टर होण्याचं तुमचं हे उद्दिष्ट आहे. मग तुमचं उद्दिष्ट आणि सोशलॉजीचं उद्दिष्ट बघा, दोन्ही सेम आहेत की नाही? दोन्ही सेम. सोशलॉजी काय करतं? तुम्हाला स्वसंरक्षणासाठी मदत करतं, शिकवतं. आणि इतरांचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा ते तुम्हाला मदत करतं, शिकवतं. IAS व्हायचंय का? कारण मला स्वतःचं स्वसंरक्षण, स्वतःची अगोदर सुरक्षा. आणि IAS का व्हायचंय? कारण इतरांचं मला संरक्षण, कशापासून? शोषणापासून. त्यांना एम्पॉवर करायचंय. बघा, तुमचं आणि सोशलॉजीचं दोघांची ध्येय सारखी आहेत, आहे की नाही? आणि म्हणून ते जुळतं आपलं नातं. सोशलॉजीचं आणि आपलं नातं का जुळतं? ते याच्यासाठी जुळतं. प्रकाशचं म्हणणं काय? मला माझ्या आईसाठी, बहिणीसाठी व्हायचं आहे. अगदी अगदी अगदी. त्यामुळे जे काही महिन्याच्या बाबतीत असेल, महिलांच्या बाबतीत असेल, वाईट जे बोललं जातं वगैरे वगैरे,
पण त्या लोकांसाठी आपल्याला अधिकारी व्हायचं आहे. नाही सॉरी म्हणण्याची काहीच गरज नाही प्रकाश, कारण दॅट इज फॅक्ट. पहिलं उद्दिष्ट हे असतं स्वतःच आहे. कोणी असं नाही की आता नाही, पूर्वी व्हायचं. स्वातंत्र्य संग्रामाच्या काळामध्ये घरादारावर तुळशी पत्र ठेवून लोक स्वातंत्र्य लढ्यामध्ये सामील व्हायचे, म्हणजे आपल्या सर्वस्वाची ते त्याग करायचे, आहुती द्यायचे. आज ती गरज नाही हो. युपीएससी एमपीएससी तुम्हाला म्हणत पण नाही सर्वस्व सोडा, हातामध्ये कटोरा घ्या आणि चला, असं म्हणत पण नाही. ते एवढंच म्हणतायत तुमचं स्वतःच बघा, पण त्याचबरोबर इतरांकडे पण बघा, आहे की नाही. त्यामुळे प्रकाशात काहीच अडचण नाहीये. मुद्दा समजतोय. काय सोशोलॉजी? तर मार्शल आर्ट, स्वसंरक्षण आणि दुसऱ्यांचं संरक्षण. साधं सिंपल आहे. आणि त्याचबरोबर सोशोलॉजी काय करते तुम्हाला, तर समानुभूती आणि टीकात्मक परीक्षण म्हणजे समाजशास्त्र आहे. समानुभूती म्हणजे एम्पथी, सिंपथी त्या पुढचं पाऊल असतं एम्पथी. एम्पथी म्हणजे काय की दुसऱ्याच्या ठिकाणी आपण स्वतःला स्थानापन्न करतो आणि समजून घेतो. नुसती कोरडी मया आणि उपाशी बस ग बया असं नाही. तसं नाही नुसतं हे अरे काय होणार आहे आणि निवांत आपला हा मागे जाऊन वळतोय, असं नाही करायचं. ती सिंपथी आहे. एम्पथी मध्ये काय आहे, आपण दुःख सामायिक करून घेतोय. मी समजू शकतो तुला काय वाटतंय ते, हे म्हणणं एम्पथी असतं. आणि दुसरं समाजशास्त्र, एका बाजूला एम्पथी आणि दुसऱ्या बाजूला टीकात्मक परीक्षण. कुठलीही गोष्ट मगाशी म्हटल्याप्रमाणे जसं दिसतं त्याच्या पलीकडे बरंच काही असतं ते शोधण्याचा प्रयत्न करतं. कसं, हे उदाहरण बघा, पहा. ओळखता का यांना? ओळखता? ह्या फोटोमध्ये बघितल्यानंतर काय आलं मनामध्ये पहिल्यांदा? यांच्याकडे बघितल्यानंतर काय आलं मनात पहिल्यांदा? हा, कपल आहे. अजून काय आलं? ऑनलाईन. येस 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 येस, अनंत अगदी बरोबर. येस येस येस, व्हेरी गुड प्रकाश. प्रेम प्रकरण असेल यांचं, अगदी बरोबर आहे, प्रेम प्रकरणच होतं हे. पण अनंतने उत्तर सांगितलं बघा. नाही, हे पहिलं. थांबा, तुम्हाला पुढचा फोटो दाखवतो आणि मग तुम्हाला सांगतो की हे काय आहे. हे पहिलं ट्रान्सजेंडर कपल असं आहे की ज्यांनी बाळाला जन्म दिला आणि त्याच्या हक्कासाठी न्यायालयामध्ये जाऊन ते लढले सुद्धा. आणि नुकताच काही महिन्यांपूर्वी केरळ उच्च न्यायालयाने त्यांना न्याय दिला सुद्धा. तो काय आहे प्रकार, तर ते मी तुम्हाला आता थोडक्यात सांगतो. पण ह्या छायाचित्राकडे बघितल्यानंतर पुन्हा काय वाटतंय? थोडस असं काहीतरी ॲबनॉर्मल वाटतंय का? काही काय नॉर्मल वाटतंय का? काहीच वाटत नाहीये? काहीतरी वेगळं वाटतंय का? मुलगा होता असं वाटलं होतं आपल्याला की नाही, आणि मुलगाच जन्म देतोय इथे, है की नाही? हा, बर. अजून पिक्चर अभी बाकी आहे, मेरे स्टोरी तर आता सुरू झाली. ती म्हणजे अशी की हे ट्रान्सजेंडर आहे. हा जो मुलगा होता जयाद, तर त्याला तो जन्मला मुलगा म्हणून किंवा याच्या पद्धतीने, पण त्याला स्वतःमध्ये नेहमीच एक स्त्री जाणवत होती. ठीक आहे. आणि त्याच पद्धतीने ही जी मागे आहे जीवा, तर तिचं असं होतं की ती जन्मली मुलगी म्हणून तिला नेहमी पुरुष जाणवत होता स्वतःमध्ये. ह्या आयडेंटिटीज बघा, लक्षात घ्या. आणि मग त्याच्यानंतर या दोघांनी ठरवलं की आपण एकत्र येऊया. प्रेम, त्यातून विवाह, विवाहातून पुढे मूल जन्माला घालायचं ठरवलं. आणि हे पहिलं ट्रान्सजेंडर कपल आहे की ज्यांनी बाळाला जन्म सुद्धा दिला. जन्म दिल्यानंतर हे गेले जन्म नोंदणी कार्यालयामध्ये आणि तेव्हा बाळाच्या त्या वडिलाचं नाव आणि आईचं नाव असं लिहायचं ठरलं. आता तुम्ही स्वतःला असं समजा की तुम्ही नोंदणी कार्यालयातले अधिकारी आहात, तर तुम्ही याच्यापैकी कुणाला पिता मानाल आणि कुणाला आई मानाल, माता? कुणाचं कुणाला नाव द्याल? जयाद आणि तो जीवा. त्या अधिकाऱ्याने पण काय केलं, याला पिता नाही म्हणलं, याला आई म्हणलं, कारण त्याने जन्म दिला. शब्द बघा, मला किती अवघडल्यासारखे वाटतात माझे मी बोलत असताना सुद्धा, कारण ग्रामर चुकतंय ना, आपलं ग्रामर चुकतंय. त्याला आई म्हणून त्यांनी दर्जा दिला,
त्याने बाळाला जन्म दिला, तो आता आई बनला. आहे की नाही? अडचण आहे. का अडचण आहे माहितीये? कारण आपल्याला, बरोबर आहे, कारण आपल्याला या समाजाने काय केले, एक चौकट आखून दिली ना. ही चौकट, या ही चौकट आखून दिली, आणि या चौकटीमध्ये आपण नेहमी बघितलंय एक आई असते आणि एक बाबा असतो. आई ही स्त्री असते, बाबा हा पुरुष असतो. या चौकटीत आपण बघितलेलं आहे. या चौकटीमध्ये आपण त्यांच्या भूमिका बघितलेल्या आहेत. या चौकटीमध्ये त्यांच्यावरचे नियम, काही जे बंधनं असतील ती बघितलेली आहेत. आणि ह्या सगळ्यांनाच इथे काय आहे? आव्हान आहे. बरोबर ना? पण याच्या पलीकडे जाऊन जेव्हा त्याला तिथे माता कोण पिता कोण याच्याबद्दल जेव्हा त्या अधिकाऱ्याने निर्णय दिला, तेव्हा हे दोघेही कोर्टात गेले. आणि कोर्टात जाऊन त्यांनी काम काय केलं माहितीये? त्यांनी कोर्टात जाऊन त्यांनी ही जी काही समाजाची जी पारंपरिक ज्या अस्मिता आहेत, अस्मिता म्हणजे आयडेंटिटीज, आई आणि बाबा, आई स्त्रीशी जोडले, बाबा पुरुषाशी जोडले, यालाच त्यांनी आव्हान दिलं. आणि आव्हान दिलं आणि कोर्टामध्ये शेवटी त्यांना न्याय सुद्धा मिळाला. हायकोर्टाने निकाल दिला की इथून पुढे प्रत्येक त्या जन्मदाखल्यावरती आई बाबा यांच्या बरोबरच पालक हे नवीन रकाना तयार करा आणि ह्या दोघांना पालक म्हणूनच संबोधा. का? कारण जर आई म्हणलं तर तुम्हाला जेव्हा याच्याकडे आई म्हणून बघायला लागल्यानंतर तुमच्या मनात कसं बसं व्हायला लागलं ना. हा, याला जेव्हा तुम्ही बाबा म्हणून बघायला लागला तेव्हा तुम्हाला कसं बसं व्हायला लागलं. का होतंय तसं? मग त्याच्यापेक्षा आपण जर असं म्हणलं की हे पालक आहेत, काहीच अडचण येत नाही. बरोबर आहे? मग होतं काय की माननीय उच्च न्यायालय असं म्हणतं की आता वेळ आलेली आहे समाजाने पारंपरिक ज्या संकल्पना आहेत, पारंपरिक जी बंधन आहेत, पारंपरिक ज्या व्याख्या आहेत, यांच्या पलीकडे जाऊन नात्यांचा, कुटुंबाचा विचार केला पाहिजे. आई वडील हे रक्तानेच ठरवली पाहिजेत, ना की समाज त्याला काही नावं देतोय म्हणून. आणि म्हणून आज बघा तुम्ही, तुषार कपूरने 2 मुलं दत्तक घेतली. त्याने विवाह नाही केला, 2 मुलं दत्तक घेतलेत. तो छानपणे त्यांचा तो आई पण आहे आणि तो बाबा पण आहे. म्हणजे तो कोण आहे? पॅरेंट, पालक आहे. सुष्मिता सेन ही पालक आहे. तिला आई म्हणायचं का बाबा म्हणायचं? बरोबर ना? मग समाज बदलत चाललेला आहे, तर ह्या बदलणाऱ्या समाजामध्ये आपण काय करावं लागेल? ह्या बदलणाऱ्या समाजानुसार, बदलत्या काळानुसार बदलावं लागेल. समजतंय का? आता 2 मुद्दे पुन्हा एकदा आठवा. आपला समाजशास्त्र म्हणजे काय? एम्पथी. एम्पथी म्हणजे काय की इथे जयादने जे वागला, जयाद जो त्याला जे भावना आहे, तो मुलगा म्हणून जन्माला आला असला तरी त्याला स्त्री असल्याचा सातत्याने अनुभव येतोय, नाही का? याला तुम्ही तिरस्कार करणार का? नाही ना. समाज करतोय, पण आपण केलं पाहिजे का? नाही. बरं, त्याने हे आवडीने तो करतोय का? हे असं नाही ना. त्याच्यामध्ये काय, त्या नैसर्गिकरित्या ते घडतंय. हो, ते त्याच्या बाहेरचं आहे, हाताच्या बाहेरचं आहे ते. पण हे आपण कधी समजून घेऊ शकतो? त्याच्याबद्दल आपल्याला प्रेम कधी वाटू शकतं? जेव्हा आपण त्याच्या ठिकाणी स्वतःला स्थानापन्न करू. तेव्हा चौकात उभारल्यानंतर टाळ्या वाजवत येणाऱ्या माणसाकडे तुच्छतेने न पाहता आणि उगीच कुरुटीमया न दाखवता त्याला तसं का वागावं लागतंय याचा विचार करणं म्हणजे एम्पथी. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा तो म्हणजे या लोकांना असं वागावं लागतंय किंवा ज्या परिस्थितीत राहावं लागतंय त्याच्यामुळे त्यांच्यावर काय परिणाम होतोय? कुठल्या अधिकारापासून ते वंचित आहेत? कुठल्या शोषणांना सामोरं जावं लागतंय? उद्या त्या बाळाचं काय? कुठल्या अवहेलनेला सामोरं जावं लागेल? त्यात काय उपाययोजना करता येऊ शकतात? कशा प्रकारे यांना अधिकार देता येऊ शकतात? हे सगळं काय? चिकित्सक विश्लेषण. मित्रांनो, आपण जी चर्चा करतोय ती सगळी चर्चा काय आहे? समाजशास्त्र. आपण जे बोलतोय, जे वैष्णवी बद्दल बोललो आपण, ते समाजशास्त्र आहे. जे आपण इथे जवाद बद्दल बोलतोय ते सगळं समाजशास्त्र आहे. पण सर्वसामान्य लोकांसाठी काय असतं हे? अरे काय हे असलं लावलं यांनी, बरोबर ना? तिरस्कार करणं एकमेव त्यांना रिॲक्शन असते की नाही? दुसरं उदाहरण घ्या. नक्षलवादामध्ये नक्षलवादी आहेत सध्या. माननीय गृहमंत्री अमित शहाजी हात धुवून मागे लागलेत नक्षलवाद्यांच्या.
त्यांनी ठरवलंय 26 पर्यंत नक्षलवाद चळवळ संपवायची. न्यूज आहे, अ शार्प राइज इन अ नंबर ऑफ वुमन माओइस्ट किल्ड इन अ सिक्युरिटी ऑपरेशन्स डेटा शोज. जे अलीकडल्या काळामध्ये नक्षली मारले जात आहेत त्याच्यामध्ये महिलांचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढलंय. किती आहे? 42% ह्या महिला आहेत. 2025 मध्ये 42% जे नक्षलवादी मारले गेले एकूण त्यापैकी 42% ह्या महिला नक्षलवादी आहेत. का असं वाटतंय तुम्हाला? त्यामुळे काय कारण असू शकतं? नक्षलवाद्या जे मारले जात आहेत त्याच्यामध्ये महिलांचं प्रमाण का मोठं असेल? अगोदर तुम्हाला नक्षलवादाबद्दल थोडंसं सांगतो. नक्षलवाद ही मार्क्सवादावर चालवली गेलेली चळवळ आहे. नक्षलवादाचं मुख्य ध्येय हे समानतावादी समाज निर्माण करणं हे आहे. मार्क्स यांनी साम्यवादाची संकल्पना पहिल्यांदा मांडली आणि त्यांच्या मते साम्यवाद म्हणजे असा समाज की जिथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही, कोणताही उच्च वर्ग कनिष्ठ वर्ग नाही, कोणतंही शोषण नाही, सर्वांकडे समान संसाधनं उपलब्ध असतील, जमीन किंवा आणखी काही रोजगार साधनं, आणि सर्वत्र समानता असेल, असा समाज म्हणजे साम्यवादी समाज. नक्षलवादी चळवळीला तो समाज निर्माण करायचा आहे, साम्यवादी समाज, की जिथे सर्वजण समान असतील. आता सांगा की या चळवळीमधल्या मग ह्या लोकांना जे मारलं जात आहे त्यातल्या 42% ह्या महिला आहेत ज्या अलीकडल्या काळात मेलेल्या आहेत आणि त्याचं प्रमाण खूप वाढलंय. का? तर मित्रांनो, या नक्षलवादी चळवळीमध्ये हे काय करतात, गावोगावी जातात आणि गावोगावी जाऊन प्रत्येक कुटुंबाला, घराला आवाहन करतात. आवाहन ऐकलं ठीक, नाही बळजबरीपणा. प्रत्येक घरातून एक तरी किमान व्यक्ती हा चळवळीमध्ये सामील झाला पाहिजे, चळवळीमध्ये सामील झाला पाहिजे. आणि मग या प्रोसेसमध्ये अलीकडल्या काळात मुलींचं चळवळीमध्ये सहभागी होण्याचं प्रमाण खूप वाढलंय. पण ते का वाढलंय माहितीये? आई वडिलांनी, जेव्हा आई वडिलांना त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या कुटुंबातून एक व्यक्ती पाठवायचा आहे, तेव्हा आई वडील कंपल्सरी आपल्या मुलींना पाठवतात चळवळीमध्ये. कारण त्यांना माहितीये चळवळीमध्ये जाणं म्हणजेच संपला, विषय संपला. एकतर तो मृत्युमुखी पडेल किंवा तो आपल्यापासून कायमचा दूर जाईल. पण मग ते कुणाला पाठवतायत? मुलग्याला का? नाही. कुणाला पाठवतायत? मुलींना. नंबर 1. नंबर 2, नक्षलवाद्यांना सुद्धा मुली चळवळीमध्ये येणं किमान काही स्तरापर्यंत तरी फार गरजेचं वाटतंय. का माहितीये? कारण हे नक्षलवादी या मुलींचा वापर, क्रमांक 1, जेव्हा जेव्हा त्यांना कधी सैन्य दलाकडून कोंडीत पकडलं जातं तेव्हा या महिला जवानांचा किंवा महिलांचा वापर ते कवच म्हणून करतात. आतमध्ये सगळे लीडर बसलेले असतात आणि कडेने सगळ्या महिला उभ्या केलेल्या असतात. का? कारण त्यांना असं वाटतं की सुरक्षा दल हे महिला जवानांवरती हल्ला करणार नाहीत. म्हणजे यांना सुद्धा महिला कशासाठी पाहिजेत? क्रमांक 2, ते म्हणजे या महिला त्यांना चळवळीमध्ये पुढे अपत्य जन्माला घालणं या कारणासाठी सुद्धा, म्हणजे पत्नी, आणि या कारणासाठी सुद्धा त्यांना त्या हव्या आहेत. म्हणजेच या चळवळीमध्ये, ज्या चळवळीचं मुख्य ध्येय काय आहे, समानतावादी समाज निर्माण करणं, त्या चळवळीमध्ये सुद्धा पितृसत्ता, स्त्री पुरुष असमानता ही नष्ट झालेली नाहीये, तिथे सुद्धा ती आहे. म्हणजे ज्या चळवळीचं मुख्य ध्येय आहे समानतावादी समाज निर्माण करणं, तीच चळवळ स्वतःमध्ये कशी आहे? असमानतावादी आहे. आणि म्हणून महिलांचं प्रमाण हे जास्त आहे मृत्युमुखी पडण्यात. ते आई वडिलांपासून जो भेदभाव आहेच आहे, पण चळवळीमध्ये सुद्धा. आणि या स्त्रियांना मग दुय्यम ट्रेनिंग असेल, यांना लिडरशिप रोल दिले जात नाहीत चळवळीमध्ये. बघा, विचार करायचा. समानता मानता ना तुम्ही, मग चळवळीमध्ये तुम्ही त्यांना नेतृत्व द्या ना. नाही नेतृत्व दिलं यांनी सुद्धा. का? कारण नाही ना, ते सुद्धा मुक्त नाही आहेत याच्यापासून. ही जी चर्चा करतोय आपण ती काय आहे? समाजशास्त्र आहे का? आणि ह्या तुम्हा सर्वांच्या ओळखीच्या, ओळखता का यांना? ओळखता? कोण आहेत? पूजा खेडकर आहेत, बरोबर ना? काय पूजा खेडकर यांच्याबद्दल माहिती आहे तुम्हाला? बघा, मग आपले जे युट्यूबचे एक्सपर्ट्स आहेत, ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधले लोक आहेत, त्या सर्वांनी जे आपल्याला सांगितलं, जे काही होतं ते आपल्या मनात आहे, बरोबर ना? की या मुलीने सिस्टीमचा दुरुपयोग केला आणि दुरुपयोग करून त्या पद्धतीने वापर करून घेतला आणि पद मिळवलं हवं तसं, बरोबर ना? पण काय होतं? समाजशास्त्र.
जर सामान्य लोकांचा विचार केला, सामान्य लोक, पहिला मुद्दा काय असतं? भ्रष्टाचार. अरे या मुलीने भ्रष्टाचार केला, भ्रष्टाचार करून आपलं असं पद मिळवलेलं आहे, बरोबर ना? या मुलीने पैशाच्या आधारावरती असं पद मिळवलेलं आहे. 3, राजकीय, जसं तुम्हाला वडील वगैरे चांगले अधिकारी वगैरे होते, राजकीय बळाचा वापर केला आणि त्यांनी सिस्टीमचं हे नाही वाट लावून टाकली असं. पण समाजशास्त्र काय म्हणतं? समाजशास्त्रामध्ये हे म्हणतील पहिला मुद्दा काय? सिस्टीम वाकवणं आणि भ्रष्टाचार करणं हे प्रत्येकाला जमत नाही. त्यासाठी सुद्धा तुमची फार मोठी पोहोच पाहिजे. तुम्ही एलिट क्लास मध्ये पाहिजे. एलिट क्लास, जसं तू म्हणालीस त्याचे आजोबा आय थिंक काहीतरी अधिकारीच होते, वडील पण अधिकारी होते, नाही का? हे सगळं होतं. मग तर या फॅमिलीमधून ती बिलॉंग करते, तो एक एलिट क्लास आहे. आणि ह्या एलिट क्लासचं वर्चस्व असतं सगळ्याच गोष्टींवर, लागेबांधे असतात. सिस्टीम मध्ये जाऊन तिथे पोहोचून कामं करून घेणं हे रगाबळ्याचं काम नाहीये, त्यासाठी फार मोठी आपली नेटवर्क लागतं. हे एलिट आहे. आणि अभिजन वर्ग अशाच पद्धतीने सदैव स्वतःकडे या सगळ्या फायद्यांना एकवटून ठेवतो. मोनोपोली असते त्याची. तुम्ही बघा आजही कितीतरी प्रकरणं उघडकीला येतात, आहे की नाही? ह्याने खोटं ते सर्टिफिकेट जोडलं, त्याने सर्टिफिकेट जोडलं, त्याने असं केलं तसं केलं. पण मोस्टली हे कोण आहेत? हे सगळे एलिट क्लासमधून येतात, हे लक्षात घ्या. दुसरा, याच्यामध्ये काय असतं? सत्ता. हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. पॉवर. ज्याच्याकडे सत्ता आहे त्यालाच हे सगळं करता येतं. UPSC असेल, MPSC असेल, हे एवढ्या काही दूध खुळ्या नाहीयेत की कुणी यावं आणि टिकली मारून जावं. नाही ना, करता येत नाही. त्यासाठी तेवढंच स्ट्रॉंग तुम्हाला काय पाहिजे? तुमच्याकडे सत्ता. मग ती राजकीय असू दे, ती आर्थिक असू दे, किंवा ती सामाजिक असू दे, काही ना काहीतरी तुमच्याकडे लागतं. हे पाहिजे, त्याशिवाय ते होणार नाहीये, बरोबर आहे का? त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा मुद्दा एक आणखी आहे, तो म्हणजे UPSC असू दे, MPSC असू दे, शासकीय पदांकरिता लोक बाय हुक और क्रुक काही करायला का तयार असतात? का करतात हे एवढं सगळं? ते कारण भारतासारख्या विकसनशील देशामध्ये संधी आणि संसाधनं ही खूप कमी आहेत. हो, तुम्ही बघा ना, अख्ख्या 1,40,00,000,000 लोकांसाठी IAS ची पदं दरवर्षी फक्त 150. विचार करा तुम्ही, 1,40,00,000,000 लोकांसाठी दरवर्षी UPSC 1,000-1,100 पोरांना फक्त घेते. किती संख्या कमी येते. आणि जेव्हा संख्या कमी असते म्हणजे संधी कमी असते, ऑटोमॅटिकली त्याची किंमत वाढते, आहे की नाही? कार वगैरे विकताना बघा ते काय म्हणतात? नाही, ही आहे ना, ही लिमिटेड एडिशन आहे. लिमिटेड एडिशन म्हणजे नाही, आम्ही फक्त 100च निर्माण करणार आहे. 100च ऑटोमॅटिक काय झालं? ते तुटवडा, त्याची किंमत वाढते, व्हॅल्युएबल होतं. तसं आहे सरकारी नोकऱ्या. आणि भारतामध्ये एकूणच ज्याला सिक्युअर म्हणलं जातं जॉब, असे शासकीय नोकऱ्या ह्या सगळ्या कशा आहेत? कमी आहेत. आणि म्हणून ते कशा आहेत? अत्यंत मौल्यवान असं संसाधन आहे. आणि हे मौल्यवान संसाधन असल्या कारणाने लोक काय करतात? मग काहीही करून आम्ही ते मिळवणारच. अगदी याच्या पलीकडे जाऊन मूल्य व्यवस्था घरातूनच सांगितलं जातं ना, शाळेला जा, उद्या चॉकलेट देईन, आहे की नाही? म्हणून पूजा खेडकर किंवा त्या पद्धतीने फक्त ते काय आहेत? टिप ऑफ द आइसबर्ग आहेत. ते फक्त प्रतिनिधित्व आहेत. हिमनग खाली पाण्यातच आहे. आणि त्याचं सगळं काही जे मुळ आहे ते आपल्यात आहेत, समाजात आहेत. समाजशास्त्र त्याकडे या पद्धतीने बघतं, सर्वसामान्य लोक त्याकडे या पद्धतीने बघतात. फरक कळतोय? आणि हे समजून घेणं आपल्याला, मित्रांनो बघा, या सगळ्या उदाहरणामध्ये अगदी सुरुवातीचं पहिलं उदाहरण मग ते वैष्णवीचं उदाहरण असेल, वैष्णवी हगवण्याचं. दुसरं उदाहरण बघितलं आपण त्या ट्रान्सजेंडर कपलचं. तिसरं उदाहरण आपण बघितलं ते नक्षलवादाचं. चौथं उदाहरण बघितलं आपण इथे. आणि मध्ये ते बांगड्याचं आणि ते राहिलं ते उदाहरण बघितलं आपण. ह्या सगळ्या उदाहरणामध्ये तुम्हाला काय जाणवलं? की त्याच घटना आहेत ज्या आपण दररोज पाहतोय आहे. मग समाजशास्त्र वेगळं काय करतंय? काही नाही. ते फक्त जे अदृश्य आहे ते शोधण्याचा, पडद्याच्या मागे काय लपलंय ते शोधण्याचा आणि प्रत्येकाचं उत्तर समाजात शोधण्याचा प्रयत्न करतं. ते म्हणजे आपलं समाजशास्त्र.
समजतंय? इथपर्यंत काही अडचण कुणाला नाहीये? सुमितचं काय म्हणणं आहे बघा. पूजा खेडकर वर UPSC परीक्षेत ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा गैरवापर करून जास्त अटेम्प्ट मिळवल्याचा आणि कागदपत्रामध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. बरोबर, हे इकडं आलं. प्रकाश दुरुपयोग केला सिस्टीमचा. बरोबर आहे. हा, ऑनलाईन काही अडचण आहे तुम्हाला? इथपर्यंत कळलं? समजतंय काय चालू आहे ते? बरोबर ना? गेटिंग? पुढे जायचं. मग मित्रांनो, म्हणून सोशोलॉजी काय आहे बघा. सोशोलॉजी तुम्हाला मार्शल आर्ट प्रमाणे एम्पावर करते. स्वतःचं संरक्षण आणि दुसऱ्यांचं सुद्धा संरक्षण करण्यासाठी. सोशोलॉजी तुम्हाला एम्पथी शिकवते. फक्त कोरडी माया नाही, दुसऱ्याच्या ठिकाणी स्वतःला स्थानापन्न करून त्याला समजून घेणं आणि त्याचबरोबर ह्या प्रश्नाला कसं समूळ दूर करता येईल याविषयी आपल्या अवतीभोवतीच्या समाजाचं क्रिटिकल अनालिसिस करणं, याच्यासाठी तुम्हाला समाजशास्त्र एम्पावर्ड करतं आणि ते सोशोलॉजी आहे. गेटिंग? मग आता झाला हा एक भाग की सोशोलॉजी नक्की काय आहे. आता पुढचा भाग की या सोशोलॉजीमध्ये ज्याच्यासाठी आपण अट्टहास करतोय ते आपल्याला 300+ मार्क्स कसे मिळवायचे आहेत, नाही का? आणि याचं उत्तर आहे, साधं सोपं उत्तर आहे याचं, आणि ते म्हणजे समाजशास्त्रीय परिप्रेक्ष्य. समाजशास्त्रीय परिप्रेक्ष्य विकसित करणं म्हणजे समाजशास्त्रामध्ये 300+ मार्क्स मिळवण्याचा साधा मंत्र आहे. कारण हे लक्षात घ्या, समाजशास्त्रामध्ये सिलेबस अत्यंत साधा सोपा आहे. समाजशास्त्रामध्ये प्रश्न हे सुद्धा साधे सोपे विचारले जातात, पण त्यातच अडचण अशी निर्माण होते की आपली उत्तरं ही GS सारखी होऊ नयेत. एवढी एकच काळजी घ्यायची आहे. मग ती कशासारखी असावीत? ती समाजशास्त्रीय परिप्रेक्ष्यासारखी असावीत. प्रश्न तुम्हाला पुन्हा वैष्णवी हागवण्याचाच येणार आहे, हे नावाने नाही येणार, त्या हुंडा पद्धतीचाच येणार आहे. तुम्हाला प्रश्न हा नक्सलवादाचाच येणार आहे. तुम्हाला प्रश्न ट्रान्सजेंडर जे आहेत त्यांचाच येणार आहे. तुम्हाला प्रश्न तोच आहे. लक्षात येतं तुमच्या? तेच प्रश्न विचारले जाणार आहे. पण जे आपण या बाजूला पाहत होतो, सर्वसामान्य व्यक्ती काय विचार करतात, नाही का, ते फक्त आपल्याला टाळायचंय आणि काय करायचंय, समाजशास्त्रज्ञ कसा विचार करतात ते शिकायचंय. गेटिंग? मग याला समाजशास्त्रीय परिप्रेक्ष्य म्हणतात. समजतं मुद्दा? ओके. आणि म्हणून त्या सगळ्या परिस्थितीमध्ये समाजशास्त्रीय परिप्रेक्ष्य विकसित करण्यासाठी हे UPSCचा हा क्वेश्चन पेपर आहे. हा UPSCचा क्वेश्चन पेपर आहे. बघा त्याने काय म्हणलंय, राईट शॉर्ट आन्सर्स विथ अ सोशोलॉजिकल पर्सपेक्टिव्ह. निम्नलिखित में से प्रत्येक प्रश्न का समाजशास्त्रीय दृष्टिकोन से, हा सोशोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह त्यांनी तो तुम्हाला तेवढंच मागितलंय, दुसरं काही नाही. आणि म्हणून अभ्यास सगळा चिर परिचित आहे. तुम्हाला यातला कुठलाही टॉपिक नवीन वाटणार नाही. फक्त त्याचं विश्लेषण मात्र नवीन असेल. तेवढंच आपल्याला शिकायचं. मग हे करायचं कसं? तर यासाठी सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा, एक, विचारवंत आणि सिद्धांत. जे विचारवंत आहेत, इनमीन 6 आहेत, त्यातले महत्वाचे 5 आहेत. आपल्याला त्यांच्यावर फोकस करायचा, ते समजून घ्यायचे, त्यांच्यावर कमांड मिळवायचे. हे पहिला. दुसरं, कीवर्डचा वापर. बघा आपल्या सगळ्या आतापर्यंतच्या चर्चेमध्ये मी शब्द कसे वापरले? सत्ता, अभिजन, है ना, पितृसत्ता, आहे की नाही, वापरले की नाही? हे सगळे, किंवा लिंगभाव, हे सगळे जे अस्मिता, हे सगळे शब्द आहेत, हे म्हणजे काय आहेत? कीवर्ड्स आहेत. हे वापरले आपण की ऑटोमॅटिकली काय होतं, आपल्याला ती परिभाषा येते, ती आपली समाजशास्त्रीय परिभाषा विकसित होते. आणि हे तुम्ही ऐकून, पाहून, वाचून, लिहून तुम्हाला सुद्धा ती अवगत होणार आहे. गेटिंग? हे करायचं आपल्याला. तिसरं, उदाहरण आणि केस स्टडी. आल्यापासून आपण तेच करतोय, बरोबर ना? आणि उत्तर लेखनाचा सराव जो आपल्याला भरपूर करायचा आहे. ओके. त्यामुळे कुठेही एकही गोष्ट अशी नाहीये की रॉकेट सायन्स सारखी की नाही आता त्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळं शिकावं लागेल. बिलकुल नाहीये. सगळं सेम आहे, साधं सोपं आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्याला हा परिप्रेक्ष्य विकसित करता येणार आहे. समजतोय? मग आता काही विद्यार्थ्यांच्या आपण केस स्टडी बघूयात. काही अडचण कुणाला इकडे ऑनलाईन नाहीये? ओके. काही या सोशोलॉजीच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी यश मिळवलं तर त्यांच्या काही केस स्टडी बघूयात, म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी एक अंदाज येईल की काय आणि कशा पद्धतीने आपल्याला जे आपला अल्टिमेट एम आहे परीक्षेत पास व्हायचंय तर ते कसं होऊ शकतं. तर यावर्षी आदिती चौगुले
63व्या रँकने ती उत्तीर्ण झाली. 2019च्या बॅचची ही विद्यार्थिनी आहे. मागच्या वर्षी सुद्धा तिला पोस्ट होती इंडियन डिफेन्स अकाउंट सर्व्हिसची. यावर्षी परत तिने 63व्या रँकने सोशियोलॉजी ऑप्शनल सह यश मिळवलेलं आहे. आपली इथे 2019च्या बॅचची विद्यार्थिनी आहे. 2022 मध्ये सूरज निकम जो 2018-19चा बॅचचा विद्यार्थी आहे. 706 रँक आहे आणि आज तो IRS आहे. त्यानंतर ओंकार, तो 2018-19चाच बॅचचा आहे. 844वी रँक आहे त्याची आणि आज तो इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिस मध्ये तो काम करतोय. 2022 मध्ये ते 23चे 2 झाले. 22 मध्ये तुषार पवार, तर तोही आपला 18-19च्या बॅचचा विद्यार्थी जो आज इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिस मध्ये काम करतोय. सिद्धार्थ भांगे 2018-19च्या बॅचचा विद्यार्थी, आज तो IPS म्हणून काम करतोय. आणि ह्या सगळ्यांचे सोशियोलॉजी ऑप्शनल्स आहेत की जे ऑप्शनल्स आणि त्यांच्या यशामध्ये सोशियोलॉजीच्या मार्कांची आणि सोशियोलॉजी ऑप्शनलची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे. सो पुढे त्यांच्यानंतर एक ते पेज ठेवायला पाहिजे होता, तुमचं नाव इथं असणार आहे म्हणून असं म्हणायला, पण ते असणारच आहे, त्यात काही दुमत नाहीये. ठीक आहे. मग हे काही विद्यार्थी आहेत की ज्यांनी यश मिळवलं आपल्या बॅचचे. सोशियोलॉजी घेऊन दरवर्षी तर शेकडो विद्यार्थी IAS होतात, शेकडो विद्यार्थी त्या ठिकाणी परीक्षा उत्तीर्ण करतात. यावर्षी टॉप 10 मध्ये 3 विद्यार्थी आहेत ज्यांनी सोशियोलॉजी घेऊन ते आपलं यश मिळवलेलं आहे. ठीक आहे. मग आपल्याला सुद्धा त्याच दिशेने वाटचाल करायची आहे. पहिल्यांदा आपण बघितलं समाजशास्त्र म्हणजे काय आणि समाजशास्त्रीय परिप्रेक्ष्य म्हणजे काय. मग आपण बघितलं ते समाजशास्त्रीय परिप्रेक्ष्य कसा विकसित करायचा आहे. आता थोडंसं आपण पाहूयात की आपला जो सिलेबस आहे तो मुळात आपला सिलेबस हा वन ऑफ द शॉर्टेस्ट आहे. फक्त 10 टॉपिक आहेत आपल्या सिलेबसमध्ये. या 10 टॉपिक पैकी सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे समाजशास्त्रीय विचारवंत. 10% वेटेज असलेला हा टॉपिक 70%पेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला देणारा टॉपिक आहे बरं का. 70%पेक्षा जास्त सगळ्यात महत्वाचा तो टॉपिक आहे. आणि आपल्या ह्या 10 टॉपिक पैकी जर बघाल तुम्ही तर पहिला गट हा आहे समाजशास्त्राचा उदय. हा आपला पहिला गट आहे. दुसरा गट जो आहे तो म्हणजे समाजशास्त्रीय विज्ञान स्वरूपात आणि संशोधन पद्धती. संशोधन करण्यासाठी विचारवंतांनी जे काही संशोधन पद्धती विकसित केल्या ते, तर दुसरा गट आहे आपला. तिसरा गट हा इथून सुरू होतो इथपर्यंत. ह्या सगळ्या संकल्पना आहेत. स्तरीकरण, कार्य आणि आर्थिक जीवन, राजकीय व्यवस्था, धर्म, नातदारी, बघा हे सगळे आपल्याला माहित असलेले मुद्दे आहेत. आणि ह्या पेपर 1 मध्ये सगळ्या कॉन्सेप्ट आहेत. ओनली कॉन्सेप्ट. पॉवर म्हणजे काय, ऑथॉरिटी म्हणजे काय, एलिट म्हणजे काय, लोकशाही म्हणजे काय, नागरिकत्व म्हणजे काय, ते राजकीय पक्ष म्हणजे काय, हे सगळ्या संकल्पना आहेत. आणि दुसरी गंमत माहितीये, मुळात इथे फक्त 10 टॉपिक आहेत. त्यातही यातल्या 3 टॉपिक पेपर 2 मध्ये ओव्हरलॅप आहेत. म्हणजे पेपर 2 मधला 30% भाग इथेच कव्हर होतो. क्रमांक 1 कुठे, राजकीय व्यवस्था. हा पेपर 2 मधला इथे आहे. आपण एका ठिकाणी अभ्यास करणार, त्यामुळे तिकडला तुमचा अभ्यास इथेच होतो. दुसरं धर्म व समाज आणि नातेदारी व्यवस्था. हे 3 टॉपिक आहे तसे पेपर 2 मध्ये आहेत. त्यामुळे पेपर 2चा 30% काम तर तुमचं ऑलरेडी पेपर 1नच करून टाकलं. मुळात सिलेबस कमी, त्यात पुन्हा ओव्हरलॅपिंग. आणखी वेळ वाचला, श्रम वाचले, तेवढा वेळ आपल्याला GS ला देता येतो बरं का प्रकाश. हे या पद्धतीने आहे. अनंत हा जरा पहिला भाग. 3 भागात आपण डिवाइड केला याला. एक समाजशास्त्र विद्याशाखा, संशोधन पद्धती आणि नंतर मग पुढे सगळे संकल्पना. ओके. पुढे पेपर 2 मध्ये बघा. पेपर 2 मध्ये इथे बघाल तर आयोगाने काय केलंय, याला 3 घटकामध्ये डिवाइड केलेलं आहे. पहिला घटक भारतीय समाजाची ओळख. इथे पेपर 1 मध्ये जे समाजशास्त्रज्ञ आहेत ना त्यांना फॉलो करणारे इथे काही समाजशास्त्रज्ञ आहेत. 3 त्यांचा अभ्यास आहे. दुसरा भारतीय समाजाची संरचना. भारतीय समाजाची संरचना हे इथपर्यंत. इथे सध्या वर्ग आहेत. वर्ग आहेत म्हणजे भारत कशापासून बनलाय ते संरचना. भारत ग्रामीण भाग, आदिवासी भाग आणि नागरी भाग आहे की नाही. जाती व्यवस्था आणि वर्ग व्यवस्था आणि धर्म, अल्पसंख्याक, असे हे ते 6 घटक. यांचा घटक म्हणून संरचना आहे. आणि या 6 घटकामध्ये परिवर्तन कसं येत चाललंय,
आणि ह्या परिवर्तनाने समस्या कशा निर्माण केल्या, तर ते म्हणजे हा पाठ, तो म्हणजे या बाजूला. मग भारतामध्ये परिवर्तन येतंय, कुठे येते ते? ग्रामीण भागात, आदिवासीमध्ये कसं येते, शेतीमध्ये कसं येतंय, नागरी प्रदेश विकसित होतोय म्हणजे काय होतंय, कशा प्रकारे होतोय, है की नाही? हे परिवर्तन आणण्यासाठी कोणत्या चळवळी काम करतायत, त्यांना काय यश अपयश. परिवर्तन येताना लोकसंख्येमधलं परिवर्तन महत्वाचं आहे, आणि परिवर्तन येत असताना समस्या पण काही उभ्या राहतात, जसं पर्यावरणाची हानी वगैरे, महिलांप्रती हिंसा. हे आपल्याला पेपर 2 मध्ये आहे. सो अशा पद्धतीने इथे 3 भाग आहेत, तिकडे 3 भाग आहेत मेजर. गेटिंग? एवढाच आपला सिलेबस आहे. या सिलेबस वरती आपण कमांड मिळवायचे आणि पुढे जायचंय. त्यानंतर वाचत असताना 2 सोर्सेस आहेत, एक म्हणजे स्टेट बोर्ड आणि दुसरा म्हणजे एनसीईआरटी. ओके, स्टेट बोर्ड मध्ये 11वीचं स्टेट बोर्ड आहे हे, आणि हे 12वीचं. इथून पण सुरुवात करू शकता, किंवा एनसीईआरटीचं म्हणाल तर 11वी आणि 12वी इथं पण आहे. ओके, वाचलं तर चांगलंच आहे, काही हरकत नाही, पण कंपल्सरी आहे का तर तसं नाहीये. आणि शिवाय ही स्टेट बोर्ड एनसीईआरटी वाचण्याची पद्धत पण तुम्हाला मी सांगतो पुढे कशी येते, पण त्याच्या अगोदर तुम्हाला मी रेफरन्स बुक सांगतो आणि मग पुढे घेऊन जातो. रेफरन्स बुक्समध्ये पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीकडे आपल्याला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या नोट्स वापरायच्या आहेत, पण त्या अत्यंत सिलेक्टिव्ह. टॉपिक वाईज आपण ते बुकलेटची नावं काढलेली आहेत, तेवढंच वाचायचंय. ठीक आहे, अत्यंत सिलेक्टिव्ह वाचायचंय प्रकाश. ओके, अनंत. मग हे आपल्याला आहे पहिलं. दुसरं, याच्यामध्ये पेपर 1 साठी एक डॉक्टर प्रदीप आगलावे सरांचं पुस्तक आहे, ते घ्यायचंय एक. आणि पेपर 2 साठी घनश्याम शहा यांचं एक पुस्तक आहे आणि टी.के. वोमन यांचं एक पुस्तक आहे. पण पुस्तकं आत्ता घ्यायचीच नाहीयेत. ठीक आहे, आता पुस्तकं घ्यायचीच नाहीयेत. आता काय करायचं बघा, अभ्यास कसा करायचा तुम्हाला उदाहरण सांगतो. समजा तुम्ही जातीचा अभ्यास करताय, तर फोकस काय करायचा, सिलेबसच्या पॉइंटवर. सेम जातीचा टॉपिक स्टेट बोर्ड मधून वाचा, सेम जातीचा टॉपिक तुम्ही रेफरन्स बुक्स मधून वाचा, आणि सेम जातीचा टॉपिक तुम्ही आपल्या नोट्स मधून वाचा. म्हणजे काय झालं, अगोदर स्टेट बोर्ड संपवतो, मग रेफरन्स बुक संपवतो, मग नोट्स संपवतो. ही पद्धतच मुळात फार चुकीची आहे. ना ही जीएस साठी उपयोगाची आहे ना ऑप्शनल साठी. आपल्याला संपवायचं काय, सिलेबस, पुस्तकं नाही. म्हणून आपण काय करणार, सेम टॉपिक स्टेट बोर्ड मधून, सेम टॉपिक रेफरन्स बुक मधून, आणि सेम टॉपिक नोट्स मधून. त्यामुळे आपला सिलेबस संपतो, आणि सिलेबस संपवता संपवता पुस्तकही संपून जातात. नाही संपली काय फरक पडतोय, मला माझा सिलेबस संपणं गरजेचं आहे का ना. एक. दुसरं, बर्डन येत नाही या पद्धतीमध्ये. नाही अरे सर आता पुढे चालले, मी अजून स्टेट बोर्डच वाचतेय, बिलकुल नाही. गेटिंग? इतर विषयांना कसं होतं की तिथे तुम्हाला स्टेट बोर्ड वगैरे वाचावे का लागतात माहितीये, कारण तुम्हाला ते विषय अनोळखी असतात. समाजशास्त्र हा विषयच मुळात अनोळखी नाहीये. आज सकाळपासून जी चर्चा करतोय त्यातलं तुम्हाला काहीही अनोळखी वाटलंय का, नाही. आणि म्हणून या विषयाला समजून घेण्याकरता स्टेट बोर्ड किंवा एनसीईआरटी पासून सुरुवात करावी लागत नाही, हा तो मुद्दा आहे. पण ते वाचायचे का, कारण कॉन्टेंटसाठी. म्हणून आपण त्याला एकत्र काय केलं, मल्टिपल बुक मेथड याला म्हणतात, ही आपण फॉलो करायची. समजतंय? ओके, यात काय अडचण. युपीएससीचं पण बुक लिस्ट, हा अनंत, हे युपीएससीलाच वापरायचे. आपला सगळा फोकस युपीएससी आणि एमपीएससी, मी सांगतो तुला, आपला सगळा फोकस हा युपीएससी वरतीच आहे. त्याचं कारण मुख्य हेच आहे की एमपीएससी अजून एकही अटेम्प्ट झालेला नाहीये. एमपीएससीने पूर्णपणे युपीएससीला फॉलो केलेलं आहे. त्यामुळे एमपीएससी क्वेश्चन पेपर मध्ये सुद्धा युपीएससीला फॉलो करणार नाही. हे कशावरून, आपल्याला त्याच पद्धतीने जावं लागेल. क्रमांक 2, युपीएससी तू जेव्हा म्हटलास तेव्हा मला त्यातून एक अर्थ जो कळला तो हा की जे इंग्लिशमध्ये जे असतात रिट्झर, हर्लंबस किंवा हे पुस्तकं, तर हे तुम्ही वाचण्याची गरज पडत नाही, कारण ती वाचून आपण आपल्याला नोट्स तयार केलेले आहेत. त्यामुळे तो सगळा कॉन्टेंट आपल्या नोट्समध्ये येतो. त्यामुळे तुम्हाला ती वाचायची गरज पडत नाही, हे लक्षात घे. आणि तिसरं,
हे फक्त काय सांगितले मी, जनरल बुक लिस्ट सांगितली. आपण प्रत्येक टॉपिक नुसार तुम्हाला काही PDF देणार आहे, ज्या पुस्तकामधल्याच आहेत, मराठी पुस्तकामधल्या. पण ते सगळं पुस्तक तुम्हाला विकत घेण्याची गरज पण नसते आणि ती वेस्ट ऑफ मनी असतं, कारण त्यातला 1 किंवा 2 चॅप्टर आपल्याला गरजेचे आहेत. अशा चॅप्टरचे संकलन आपण केलेलं असतं, जे तुम्हाला प्रत्येक चॅप्टरनुसार मी त्या ठिकाणी ते देत असतो. मग तेवढा हा टॉपिक समज रिलिजन अँड सोसायटी आहे, तर त्या टॉपिकसाठी मराठीतली आपली PDF, YCMचे बुकलेट, आपल्या नोट्स मोर दॅन इनफ. त्यामुळे याच पद्धतीला आपल्याला फॉलो करायचं आहे. असं ठीक आहे इथपर्यंत. ओके, आता पुढे ते म्हणजे इग्नोची इंडेक्स असेल, YCMची इंडेक्स असेल, हे सगळं आपल्या ह्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. तुम्ही त्याला स्कॅन करून जॉईन करा. याच्यामध्ये आपण सोशलॉजीचं जे करंट अफेअर्स असतं ते पण नेहमी त्या ठिकाणी आपण ते अपडेट करत असतो. हो, तर तुम्ही ते करू शकता. याला स्कॅन करा आणि हे जॉईन करा. तुम्हाला तिथे कंटिन्युअसली अपडेट मिळत जातील आणि त्यानुसार तुम्ही विशेष करून आपलं जे सोशलॉजीचं हे आहे करंट अफेअर्स असतं कंटिन्युअसली, ते मी त्या ठिकाणी टाकत असतो. मागचे इंडेक्स असेल, YCMच्या इंडेक्स असतील नाही का, YCMच्या PDF असतील, इग्नूच्या PDF असतील, जॉर्ज विट्झर, हर्लंबर्ग, सगळं तुम्हाला कंटेंट या ठिकाणी मिळून जाईल. सो इझिली तुम्ही ते घेऊ शकता. ओके, मग आपण आपल्या बॅचमध्ये काय करणार आहोत बघा. आपल्या बॅचचे जे काही महत्वाची वैशिष्ट्य आहेत त्यातला फ्लिप मॉडेल, 5 TRDD अप्रोच, दररोज उत्तरलेखन, घटकनिहाय चाचण्या आणि मेंटॉरिंग, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. पण नक्की करणार काय आहोत हे सांगतो तुम्हाला. बघा, मग हे जेवढं आम्ही आमच्याकडून देणार आहे तेवढंच आम्हाला तुमच्याकडून पण पाहिजे. काय काय पाहिजे? फीस तर पाहिजेच, त्यात काय नो डाऊट, पण त्याच्यापेक्षाही जास्त काय पाहिजे? सातत्य. सातत्य जी ह्या परीक्षेची गरज आहे. दैनंदिन टार्गेट पूर्ण करून येणं. लेक्चरला येण्याच्या अगोदर आजचं जे काही टार्गेट आहे ते कम्प्लीट करूनच यायचं. उत्तरं लिहिणं आणि चुका करण्याची इच्छा. म्हणजे काय? अहो तुम्ही चुका केल्या तर मी सांगेन ना हे चुकलं म्हणून, मग तुम्ही ते आयडेंटिफाय करून दूर कराल ना. म्हणून चुका करण्याची तयारी ठेवा आणि त्यातून शिकण्याची तयारी ठेवा. एवढं साधं सिंपल आहे. पण टार्गेट्स, सातत्य हे आपल्याला त्या ठिकाणी पाळायचंय. पुढचा टास्क तुमचा काय आहे? पहिला टास्क, इथून पुढे दररोज GS मध्ये सांगितलं होतं त्या पद्धतीने डेली एक क्वेश्चन पेपर वाचायचा आणि सिलेबस वाचायचा त्याच पेपरचा. फॉर एक्झाम्पल समजा 2013चा आपण घेतला, आज पेपर पहिला वाचला तर पहिला पेपरचा सिलेबस वाचा. उद्या पेपर 2 वाचला तर पेपर 2चा सिलेबस वाचा. 2014 पेपर पहिला वाचा, पेपर पहिलाचा सिलेबस, पेपर दुसऱ्याचा सिलेबस. दररोज एकच पेपर आणि त्याचा सिलेबस का वाचायला सांगतोय? कारण आपल्याकडे वेळ कमी असतो. पण डेली का वाचायचंय? कारण सिलेबस पाठ पाहिजे. सिलेबस पाठ झाला की आपली लँग्वेज सुधारते. सिलेबस पाठ झाला की काय नाहीये अभ्यासायचं हे कळतं आणि सिलेबस पाठ झाला की इंटरलिंकिंग होतं. क्वेश्चन पेपरचं दररोज रिडिंग करा म्हणतो मी, अनालिसिस नाही. रिडिंग केल्यामुळे काय होतं? आपली एक मेमरी तयार होते. न्यूजपेपर बोलताना इकडे तिकडे एखादा टॉपिक आला, अरे हा तर प्रश्न विचारलेला आहे, काय विचारला माहित नाही पण ह्या टॉपिकवर आलाय, एवढं कळणं सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. मल्टिपल डायमेन्शनने क्वेश्चन कसे फ्रेम होतात हे कळतं. हे करा, हे क्रिटिकल आहे, हे डेली आहे, कंपल्सरी आहे, हे करायचं. चला थांबूयात. ओके, थँक्स फॉर वॉचिंग. इफ यू फाउंड दिस व्हिडिओ व्हॅल्युएबल, डोंट फॉरगेट टू लाईक, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.